नमस्कार, मी सुनील कांबळे. लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो जोमाने या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे. मात्र रेणापूर नगर पंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे आहे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि आपले उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये उतरलेले होते. मात्र आता याच पक्षाने जे आहे ते 11 उमेदवारांची उमेदवारी जी आहे ती माघार घेतलेली आहे आणि आता 5 उमेदवार जे आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नेमकं 11 उमेदवारांनी माघारी का घेतली ते बोलण्यासाठी आपल्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. सर, काय सांगाल? 11 उमेदवार जे आहेत आपले माघार घेतलात आणि 5 उमेदवार आता निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आपण उतरले. या ठिकाणी आमच्या 11 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आदरणीय खैरे साहेबांशी आमची बैठक झाली. खैरे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पूर्ण ताकदीनिशी लढायचं आहे आणि आम्ही पूर्ण पॅनल उभा करा. आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबाला बोलून सहकार्याची भावना ठेवू. परंतु या ठिकाणी परिस्थिती अशी झाली की आम्ही पूर्ण पॅनल उभा केला. एका वार्डामध्ये 50 ते 1 लाखापर्यंत खर्च केला. एकूण 17 वार्ड होते. पूर्ण पॅनल आमचा ताकदीनिशी उभा राहिला. एवढंच काय तर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारावर आम्ही ऑब्जेक्शन घेऊन त्यांचा फॉर्म उडवण्यासाठी 100% प्रयत्न केला. शिवसेना उभाटा गटाचं एवढी ताकद दाखवली की जनतेमध्ये असा सूर होता की फाईट ही उभाटा गट आणि काँग्रेसमध्येच आहे, ही जनतेमध्ये सूर होता. एवढा ताकदीनिशी आम्ही पॅनल उभा केला आणि विड्रॉलची तारीख पुढे होती 2 दिवस. आम्ही आदरणीय खैरे साहेबाला आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांनी फोन केला. सर्वांनी फोन करून सांगितलं की आमचा पॅनल ताकदीनिशी उभा आहे, परंतु साहेब आम्हाला पक्षाच्या सहकार्याची गरज आहे. आमचं या ठिकाणी रेणापूर ग्रामपंचायत ताब्यात घेतली त्यावेळेस आमचे असे उमेदवार होते की ऑटोवाला, रिक्षावाला, लोकांच्या शेतात मजुरी करणारा असे उमेदवार निवडून आम्ही ग्रामपंचायतला आणले. तसेच उमेदवार यावेळेस नगरपंचायतला सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, परंतु जनसंपर्कातले आहेत. जनता त्यांच्या पाठीमागं राहणारे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. असे आम्ही पक्षाला पूर्ण भूमिका सांगितली, परंतु पक्षाच्या वतीनं आम्हाला सहकार्याची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही आणि आम्हाला असं सांगण्यात आले की काँग्रेसवाल्याशी आपली आघाडी आहे. त्यांचं काय म्हणणं? आम्ही काँग्रेसच्या संतोष देशमुख यांच्याशी बोलणी केली की बाबा 3 सीट तुमच्या पडणाऱ्या काँग्रेसच्या 3 सीट आम्हाला द्या आणि आपण भारतीय जनता पार्टीची पूर्ण हवा काढलेली आहे, 100% आपला विजय आहे. परंतु काँग्रेसवाल्याला असं वाटायला लागलं की उभाटा गट जर निवडणुकीमध्ये राहिला तर हे BJPचं मतदान घेणार आहे आणि काँग्रेसची सीट सरळ निघून जाईल, असा त्यांचा गोड गैरसमज होता. आमच्या पुढे पर्याय असा उरला, एकीकडे मित्रपक्ष सहकार्य करत नाही, एकीकडे आमचा पक्ष, आमचा जो आहे पक्ष ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता करत होत नाहीये. त्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातील जे आमचे सर्व उमेदवार होते त्यांना समोर आम्ही घेतलं. 16ची 16 उमेदवाराला स्पीकर ऑन करून आदरणीय खैरे साहेबाला सांगितलं की आपण सहकार्याची भावना ठेवली तर फॉर्म राहणार आहेत, अन्यथा फॉर्म राहण्यास आपले उमेदवार सक्षम नाही आहेत. जे महाराष्ट्रामध्ये AB फॉर्म आतापर्यंत कुठंच इतके विड्रॉल होत नाहीत, परंतु महाराष्ट्रात एकमेव रेणापूर नगर पंचायत आहे की 11 फॉर्म विड्रॉल झाले. याच्यात आमचे कोणाचाही आमचा संबंध नाही, ना BJP ना काँग्रेस. आमची तटस्थ भूमिका आहे. आमचे जे राहिलेले 5 उमेदवार आहेत त्यांना आम्ही 100% निवडून आणणार आहोत. पक्षाची आमची भूमिका आहे. परंतु आमचे कार्यकर्ते जे उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षम नसल्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आमचा कोणाशी काही संबंध नाही. ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आपल्यासमोर बैठ देतो. मला सांगा, आता तुम्ही म्हणताय की तटस्थ भूमिका जी आहे तुमची की तुम्ही पक्षाने घेतलेली आहे, मात्र तुमचा जो मतदार आहे त्याचा नेमका थेट फायदा कुणाला होणार आहे? आमची कुणाशी आघाडी नाही ना काही नाही. आमचा कोणाशीही संबंध नाही. फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाचा, ह्याच्याशी आम्ही बघणार नाही. आमचे 5 उमेदवार जर या रेणापूरच्या सुजाण नागरिकांनी निवडून दिले तर उपनगर अध्यक्ष 100% ह्या जनतेच्या मनासारखं आम्ही करू, एवढं या ठिकाणी सांगू शकतो. आता तुम्ही उमेदवारी तर माघारी घेतले तुमच्या उमेदवारांनी, मात्र जनतेला आता काय आवाहन करणार आहे तुम्ही?
आमचे 5 उमेदवार फक्त निवडून द्या. काँग्रेस आणि बीजेपीला सुता सर्कस आम्ही सरळ करू. 5 जरी आमचे उमेदवार सभागृहामध्ये गेले तर ह्या दोघाला आम्ही सरळ करू शकतो, एवढे या रेणापूरच्या जनतेला माहित आहे. म्हणून मी रेणापूरच्या जनतेला एवढं आव्हान करणार आहे की आमचे 5 उमेदवार आपण निवडून द्यावे. एकूण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जे आहे ते उमेदवारी जी आहे ती माघार घेतलेली आहे. मात्र 5 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट आहेत आणि भाजप आणि काँग्रेसला हे थेट आव्हान देणार आहेत. सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.